मुख्यमंत्री शिंदे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर जाणार आहेत। दुपारी 2 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पाणी टंचाईवर बैठक होईल। बैठकीत दुष्काळाच्या स्थितीवरही चर्चा होणार आहे। विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्याचा आढावा देखील घेतला जाईल। चारा छावणी टँकर पाणी योजनेचा बैठकीत आढावा घेतला जाईल। छत्रपती संभाजीनगरमधील अंबाडी प्रकल्प सध्या 0% आहे। कन्नड शहरासह 25 गावांना पाणी पुरवठा करणारा अंबाडी धरण सध्या कोरडं ठाक पडलंय। कन्नड शहराला अंबाडी धरणातून 15 दिवसांनी एकदा पाणी पुरवठा होतो। अंबाडी धरणाचा मृत पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित आहे। संभाजीनगरसह मराठवाड्यात भीषण दुष्काळाच्या स्थितीची आता शक्यता आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे आता आपल्यासोबत आहे। दत्ता, एकंदरीत मराठवाड्यात पाणी टंचाईची किती भीषण स्थिती आहे? नक्कीच मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठवाड्यातलं जायकवाडी धरण वगळता सगळीच धरणं हे 0% खाली गेलेली आहेत। ही सगळी धरणं मृत साठ्यात आलेली आहेत आणि सध्या पाणी पिण्यासाठी या मृत साठ्यातून पाण्याचा उपसा सुरू आहे। जायकवाडी धरणामध्ये आता फक्त 5% पाणीसाठा शिल्लक आहे, तर उर्वरित सगळे धरणं हे मृत साठ्यामध्ये गेलेले आहेत। आपल्या समोर असलेला हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पश्चिम भागातला सर्वात मोठा जलप्रकल्प आहे। या प्रकल्पामधून 25 ते 30 गावांना पाणी पुरवठा केला जातो, तर कन्नड शहराला सुद्धा पाणी पुरवठा केला जातो। मात्र हे धरण मृत साठ्यात गेल्यामुळे सध्या कन्नड शहराला 15 दिवसातून एकदाच पाणी पुरवठा जो आहे तो त्या ठिकाणी केला जातोय। संपूर्ण मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यातले 8 जिल्हे आणि 8664 गावांपैकी तब्बल 5000 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। सध्या मराठवाड्यात 3000 टँकर या ठिकाणी फिरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या या धरणाचं जर पाणी पुरवठ्याची ही परिस्थिती आपण बघितली तर समोर पाणी लिफ्ट केलं चाललंय कन्नड धरणासाठी, कन्नड शहरासाठी। मात्र हे पाणी अत्यंत शेवाळलेलं हिरवगार पाणी आहे। अशाच पाण्याचा नाविलाजाने शहराला पाणी पुरवठा करावा लागतोय, कारण मृत साठ्यातलं पाणी हे अत्यंत गहाण स्वरूपाचं असतं। मात्र नाविलाजाने हे पाणी पुरवठा केला जातोय। अशीच परिस्थिती मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमधल्या 76 तालुक्यांची आहे। त्यामुळे मराठवाड्यातला दुष्काळ जो आहे तो अत्यंत भीषण स्वरूपाचा निर्माण झालेला आहे आणि याचाच आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा येणार आहेत आणि या पाणी टंचाईवरती मात करण्यासाठी उपाय काढण्यासाठी बैठकीमध्ये चर्चा सुद्धा केली जाणार आहे। मात्र सध्या जर आपण बघितलं तर मराठवाड्यातली असंख्य धरणं जी आहेत ती अशा पद्धतीने कोरडी ठाक पडलेली आहेत। बरोबर दत्ता, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।